नमस्कार मंडळी, आजच्या परग्रहीच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली डॉक्टर शुभदा राठीलोहिये यांच्यासोबत. या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर नेमकं काय असतो, पेशंट आणि डॉक्टरमधला जो दुरावा आहे ते आपण कसा कमी करू शकतो, आपली जीवनशैली आपण कशी सुधारू शकतो आणि ती किती महत्त्वाची आहे, आपण जो गुगलवरून AI वरून जो सेल्फ डायग्नोस करतो तो कितपत योग्य आहे, आपल्या राहणीमानाचा, आपल्या झोपेचा, आपल्या आहाराचा आपल्यावर कितपत परिणाम होऊ शकतो आणि पेशंट म्हणून आपले जे काही बरेच प्रश्न असतात त्यावर एक चांगलं असं उत्तर शुभदा राठीलोहिये मॅडमनं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि प्लीज डू एन्जॉय द व्हिडिओ. धन्यवाद. तर तुम्ही डॉक्टर झाला त्याला 35 ते 36 वर्ष झालेली. मग त्या मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं, कसं होता हा प्रवास? मी जेव्हा MBBS झाले ते वर्ष साधारण 90चं होतं. त्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप आणि त्यानंतर आमचं पुढचं एज्युकेशन म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रम असा तो असतो. म्हणजे मी डॉक्टर झाले या गोष्टीला आज 36 वर्ष झाली जर 90च्या हिशोबाने आपण पाहिलं तर. त्यावेळेला माझं MD झालं आणि रिझल्ट यायच्या आधी म्हणजे माझा MDचा रिझल्ट यायच्या आधी MBBS ही डिग्री तर माझ्याकडे होती. मग मी काय केलं की MBBS ह्या डिग्रीवर आणि MD ह्या नॉलेजवर माझी प्रॅक्टिस मी सुरू केली. कारण माझी मुलगी लहान होती आणि मला वेट करायचं नव्हतं, वाट बघत बसायचं नव्हतं. परीक्षा तर झालेली होती MDची. मग त्यावेळेला मी प्रॅक्टिस चालू केली. आता तो काळ असा होता की एकतर घरातल्या जबाबदाऱ्या, लहान मूल आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती असं झालं की सगळ्याच बाजूनी म्हणजे अडचणी कशा असतात ही घरातली अडचण झाली आणि बाहेर जर समाजात बघितलं तर त्यावेळेला गावामध्ये म्हणजे मी आले होते औरंगाबादसारख्या मोठ्या शहरातून आणि तिथे कसं की तिथे आम्हाला बऱ्यापैकी इन्व्हेस्टिगेशन्स हे अवेलेबल होते. म्हणजे पॅथॉलॉजीची लॅब अवेलेबल होती किंवा रेडिओलॉजिस्ट अवेलेबल होते. त्यावेळेला अंबाजोगाईमध्ये प्रायव्हेटमध्ये कुठल्याही प्रकारचं पॅथॉलॉजीची लॅब नव्हती किंवा रेडिओलॉजीची म्हणजे सोनोलॉजिस्ट नव्हते गावामध्ये. सो तुम्हाला सोनोग्राफी करायलासुद्धा लातूरला जावं लागायचं. ब्लडचं साधं इन्व्हेस्टिगेशन करायलासुद्धा लातूरला जावं लागायचं. मेडिकल कॉलेजलासुद्धा त्याच्यानंतर आलं सोनोग्राफी मशीन वगैरे. तर असा तो काळ होता आणि त्यावेळेला जास्तीत जास्त तुम्हाला काय मोठं मिळू शकतं तर मेडिकल कॉलेजची मदत. म्हणजे तुमचा पेशंट सिरियस झाला तर कुठे पाठवायचा तर मेडिकल कॉलेजला. पण जे मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा होत नाही त्याच्यासाठी मात्र पुणे किंवा औरंगाबादसारखं शहर गाठावं लागायचं. अशा केसमध्ये काय व्हायचं की तुमची कस लागायची. म्हणजे पेशंटला जाणून घेण्यासाठी तुमचं क्लिनिकल नॉलेज म्हणजे तक्रारी ऐकणं मन लावून त्यानंतर रुग्णांच्या लक्षणांवरून म्हणजे तुम्हाला पूर्ण निरीक्षण करावं लागायचं. म्हणजे माझं जे OPD होती त्यावेळेला ती अशी होती की माझा असा OPDचा दरवाजा आणि त्याच्यापुढे पायऱ्या दवाखान्याच्या. म्हणजे पेशंट त्या पायरीवरून जेव्हा चढून यायचा तर तिथपासनं माझं निरीक्षण चालू व्हायचं की ह्याला काय झालं असेल, हा स्लो चालतोय का, ह्याच्या चालण्यामध्ये काही डामडोल बदल आहे का किंवा तो चांगला चालतोय इथपासनं. मग तो येताना त्याचा हात पोटावर आहे का किंवा काय आहे का, अशा बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण खूप महत्त्वाचं ठरायचं. कारण तपासण्यांची अवेलेबिलिटी नव्हती आणि मुळात आमचं शिक्षणही तसं झालेलं होतं की क्लिनिकल बघायचं, त्याची नखं बघ, त्याचं डोळे बघ, त्याचं. आज काय झालं आहे, आता जो बदल जो दिसतो तर ह्या सगळ्यांवरून आम्ही निदान करायचो, त्यावरनं आम्ही रुग्णांना बरं करायचो. यामध्ये एक गोष्ट अशी होती की लॅब नसल्याचं एक मला आठवतं उदाहरण. ते असं होतं की एका पेशंटचं पोटॅशियम कमी झालं होतं आणि पोटॅशियम रक्तातलं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचे दोन्ही हातपाय निकामी झाले होते. म्हणजे हालचालच होत नव्हती, त्याच्या स्नायूंची हालचाल थांबली होती. म्हणजे ती काही कायमची गेली नव्हती पण ती तात्पुरती जी गेली होती पोटॅशियमच्या कमतरतेमुळे. आता हे निदान करण्यासाठी तसं खूप अवघड. मग आम्ही काय केलं, क्लिनिकली बघितलं त्याला काही मणक्याचा आजार आहे का, दुसरा मेंदूचा काही आहे का, हे सगळं नाही आहे. मग हे पोटॅशियम कमी असेल असा अंदाज क्लिनिकल ह्याच्यावरनं घेऊन त्याला पोटॅशियम सलाईनमधनं देऊन ती रिस्क घेऊन आम्ही त्यावेळेला उपचार करायचो. म्हणजे अशी ती मागे वळून पाहिलं तर असं वाटतं की आपण कसं केलं हे. इतकं ते अवघडही होतं आणि गरजेचंही होतं, दोन्ही गोष्टी आहेत. आज मात्र काय आहे की आपल्याकडे खूप साऱ्या रेडिओलॉजिस्ट अवेलेबल आहेत, MRI अवेलेबल आहे, CT स्कॅन अवेलेबल आहे. त्यामुळे आज कंपॅरेटिव्हली सोपं झालं. म्हणजे हे सगळं निदान करणं किंवा काय करणं हे सोपं झालं आहे.
पण सायमल्टेनियसली म्हणजे त्यावेळेला ह्या सगळ्या फॅसिलिटीज नसून सुद्धा भीती नव्हती वाटत. कारण काय की आम्हाला माहिती होतं, पेशंटलाही माहिती होतं की अवेलेबल सोर्सेसमध्ये चांगल्यात चांगलं डॉक्टर काय करू शकतो ते करणार आहे. तो विश्वास होता एकमेकांवरचा. आज काय झाले की जनता जागृत झाली आहे. हा सकारात्मक बदल आहे एका अर्थाने. पण त्यामुळे दुसरा भाग असा आहे की तुम्ही थोडंसं घाबरता की काय माहिती याचा विश्वास बसतो का नाही आपल्यावर किंवा काय, असा हा थोडासा बदल झाला. पण तरीही उपलब्ध इन्व्हेस्टिगेशन्स आणि त्याचा निश्चित आज आमच्या वैद्यकीय व्यवसायात म्हणजे फायदा होतो असं मला वाटतं. तर असा हा बदल खूप मोठा घडलेला आहे 35 ते 36 वर्षामध्ये आणि मला वाटतं की हा सकारात्मकही आहे. तर त्या पद्धतीने सध्या चालू आहे. पण इतकं मात्र आहे की मागे वळून पाहताना आपण खूप अवघड परिस्थितीत काम केलं ह्याच्याबद्दल अभिमान वाटतो की आपण कसं केलं त्यावेळेला. म्हणजे अनेक पेशंट असे होते, म्हणजे हृदयविकार असेल किंवा पल्मोनरी थ्रोम्बोएम्बॉलिझम नावाची एक अवघड आजार असतो की जो हृदयविकारापेक्षा सुद्धा अवघड ठरू शकतो. असे अनेक आजार त्यावेळेला आम्ही निदान केले, त्याला उपचार मिळवून दिले, त्यांना कुठं पाठवताना योग्य ती काळजी घेतली, अशा अनेक गोष्टी केल्या. त्याचं मलाच असं वाटतं की आपण कसं केलं असं असं मात्र आहे त्या खूप जलद प्रवासामध्ये. गतीने बदल होत गेले या काळात. येस, म्हणजे 30 वर्षात तुम्ही खूप मोठा बदल, म्हणजे आमच्या पिढीने हा सगळा बदल सगळ्यात जास्त अनुभवला आहे त्या मानाने, आमच्या आधीच्या पिढीपेक्षा. तर मग तुम्हाला मन आणि शरीर मधलं काय कनेक्शन वाटतं की मन आणि शरीर ह्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं ना तर खूपच जवळचं कनेक्शन आहे. एक एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे. एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे ज्यांचा अंतःस्रावी ग्रंथींबद्दलचा अभ्यास असतो. त्याचं नाव होतं हॅन्स सेले. त्यांनी असं सांगितलं त्याच्या अभ्यासातून की तुमच्या शरीराचा आणि मनाचा एकत्रित परिणाम असतो, ते म्हणजे एंडोक्रायनॉलॉजी. म्हणजे एंडोक्रायनॉलॉजीबद्दल बोलताना तो सांगतो की मन आणि शरीर यांचं खूप जवळचं कनेक्शन आहे. दुसरा एक सायकॉलॉजिस्ट आहे, अमेरिकन सायकॉलॉजिस्ट जॉर्ज विलियट म्हणून. त्यांनी जो अभ्यास केला त्यांनी फॅक्टर्स ऑफ सॅटिस्फॅक्शन या विषयावर अभ्यास केला. म्हणजे बघा, समाधानाचे घटक ह्याच्यावर त्यांनी अभ्यास केला आणि त्याचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही समाधानी राहिलात तर एखादा सिरियस गंभीर आजार होण्याची शक्यता 1 होते, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे इतका तो जवळचा संबंध आहे. आता थोडंसं आपण हे बघूया की कसा, म्हणजे नुसतं संबंध आहे असं म्हणणं आणि तो शास्त्रीय पद्धतीने सांगणं, हे दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. तर मन आणि शरीर ह्याचा संबंध असा आहे की जेव्हा तुम्ही मनाने प्रसन्न असाल, मनाने समाधानी असाल किंवा तुमचा म्हणजे जसं एखाद्यावर विश्वास आहे, तर त्यावेळेला तुमचे जे काही सकारात्मक हार्मोन्स, ज्याला आपण म्हणजे स्त्राव असं म्हणतो, एंडोक्रायनल अंतःस्रावी ग्रंथीचे स्त्राव किंवा मेंदूतनं होणारे स्त्राव, त्याच्यामध्ये सिरोटोनिन एक आहे, डोपामिन एक आहे, टेलोमरेज आहे. हे सगळे जेव्हा सिक्रेट होतात तेव्हा तुमचं शरीर हे सकारात्मक पद्धतीने रिॲक्शन देतं, प्रतिक्रिया देतं आणि त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती ही फार चांगल्या रीतीने एकमेकांना मदत करते. म्हणजे आजाराला बरं करण्यासाठी पण मदत करते. एक वाक्य आहे की मेडिकेशन कॅन क्युअर युअर बॉडी बट माइंड कॅन हील युअर बॉडी. असा तो परस्पर संबंध मनाचा आणि शरीराचा. ते स्वास्थ्यावर पण त्या दोघांचा असं इम्पॅक्ट पडत असेल, कारण त्यांचा इतका जवळील संबंध आहे. निश्चित. म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट घेता, जसं आपण आत्ता म्हणालो की मेडिकेशन हे फक्त शारीरिक आजार बरा करू शकतं. म्हणजे समजा एखाद्याला इन्फेक्शन झालंय, ताप आलेला आहे आणि तुम्ही त्याला अँटीबायोटिक देता, तो बरा होतो. पण त्याच्या बऱ्या होण्याची जी गती आहे ती मानसिक स्वास्थ्याशी जोडलेली आहे. म्हणजे एखाद्याला एका अँटीबायोटिकवर लगेच 3 दिवसात बरं वाटेल, कारण त्याचा त्या ट्रीटमेंटवर फेथ आहे, त्याचा त्या ट्रीटमेंटवर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे काय, मनाची अवस्था सकारात्मक आहे किंवा त्याची त्या डॉक्टरांवर श्रद्धा आहे किंवा तो मनाने शांत राहून हे सगळं उपचार घेतो आहे. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की ती जी काही उपचार पद्धती आहे त्याला त्याचा लगेच फायदा होतो. अशा रीतीने आणि जर उलट पक्षी पण आपण बघूया की जर तुमचा पाय दुखतोय
तुम्हाला चालताना पाय दुखतोय, तर तुम्ही जेव्हा डोंगर चढायचा आहे, मला सांगा तुम्ही छान हसत खेळत चढू शकाल का? नाही. निश्चितच नाही. सो तसं आहे की तुमचं शरीर जर विचलित असेल तर मन विचलित होतं. मन विचलित असेल तर शरीर विचलित होणारच आहे. कारण तुमची जर इच्छाच नाही आहे वर जायची, तर तुम्ही तिसऱ्या चौथ्या पायरीलाच म्हणाल की मी थकलो. असा तो प्रत्यक्ष संबंध आहे. आणि आपण आत्ता जे एन्झाईम्स किंवा स्त्राव पाहिले की बाबा डोपामिन आहे, सिरोटोनिन आहे, किंवा तुमच्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या संस्था असतात. एक म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक आणि दुसरी म्हणजे सिम्पॅथेटिक. तर ह्याच्यामधली सिम्पॅथेटिक सिस्टीम जी असते ती तुमच्या मनावर तणाव निर्माण करणारी असते, आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ही तुमच्या मेंदूला शांत करणारी किंवा मनाला शांत करणारी, शरीराला शांत करणारी अशी सिस्टीम असते. जेव्हा मानसिकदृष्ट्या आपण शांत राहून एखादं काम करतो तर ते खूप चांगलं घडतं. आणि ते जर तुम्ही गडबड एखादं काम केलं तर ही सिम्पॅथेटिक सिस्टीम जी आहे त्याचे जे स्त्रवतात त्यामुळे तुमच्या शरीरावर खूप जास्त ताण येतो. आणि हा जो येणारा ताण आहे त्यामुळे काम सोपं होत नाही तुमचं. असा तो मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याचा परस्पर संबंध आहे. आणि तो असेल तर आजारावरही त्याचा निश्चितच परिणाम होईल की तुमचं निरोगी राहणं आणि आजारी पडणं हे दोन्ही त्यावर अवलंबून आहेच. मी जे पुस्तक बर्नी सिगेलचं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आजार आणि मन ह्याचा संबंध त्यांनी जोडताना त्यांनी एक छोटंसं उदाहरण दिलं की त्याच्या वडिलांना, एका रुग्णाच्या वडिलांना, त्यांना कॅन्सर होता अन्ननलिकेचा. आणि फार लहान असतानापासून त्यांनी वडिलांचा हा आजार पाहिला होता. त्याच्या डोक्यात पक्क झालं की हा आपल्याला होणार. म्हणजे ते मन कसं त्याच्याच भोवती गुरफटत राहिलं. आणि जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याला अन्ननलिकेचा कॅन्सर झाला. आता काही जण ह्याला योगायोग म्हणतील, काही जण, पण हा मनाचा जो इम्पॅक्ट असतो तो असतो. ह्याचं अजून एक उदाहरण देता येईल. म्हणजे आता आपण चर्चाच करतोय म्हणून म्हणते की एक उंदरांचा गट होता, ज्यांना काय केलं की प्रतिकारशक्ती कमी करणारं औषध गोड पाण्यात घालून दिलं. दुसऱ्या गटाला साधं गोड पाणी दिलं. तर काय झालं की ह्यांची प्रतिकारशक्ती त्या गोड पाण्याबरोबर कमी होत गेली आणि ह्यांना काहीच परिणाम झाला नाही प्रतिकारशक्तीवर. तर ज्या गटाला प्रतिकारशक्ती कमी करणारं औषध दिलं गेलं होतं उंदरांच्या, त्या गटाला नंतर काय केलं की साधं गोड पाणी दिलं तरी सुद्धा त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली. म्हणजे इतका तो मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्याचा जवळचा संबंध आहे की तुमच्या फक्त मेंदूला ती सूचना मिळाली आणि तुमची प्रतिकारशक्ती आपोआप कमी झाली. तर हा जसा उंदरांवर केलेला जरी प्रयोग असला तरी आधी कुठल्याही प्राण्यांवर अभ्यास होतो आणि मगच माणसावर होतो. त्यावरनं हे सिद्ध होतं की असा परिणाम होतोच. आता मानसिक स्वास्थ्याबरोबर शरीर स्वास्थ्य पण खूप महत्वाचं आहे. आणि तुमच्या बोलण्यातून मला एक जाणवलं की आजकाल कसं तरुण असं 2-4 पायऱ्या चढले पण त्याला लगेच हाप लागते, त्यांना लगेच थकवा येतो आणि त्यांचं एक जीवनशैली खूप खालावली आहे. मग जीवनशैलीचा आणि आपल्या स्वास्थ्याचा कितपत संबंध आहे? जीवनशैलीचा आणि स्वास्थ्याचा संबंध आहे हे तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर सिद्ध झालेली गोष्ट आहे. पण इथे बोलताना मला असं वाटतं की जीवनशैलीचे आपण 4 घटक घेऊया. त्यापैकी पहिला घटक आहे आहार. आहारामध्ये कसं असतं की सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजेत. एक म्हणजे वेळेवर आहार न घेणं. बऱ्याचदा माझ्या असं लक्षात येतं की महिलांच्या बाबतीत तर हे खूप जास्त घडतं की घरातली सगळी कामं आटोपल्याशिवाय आहार न घेणं, मग त्या खाणार, मग ते सगळं होणार. तरुणांच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे तरुण जी मुलं मुली आहेत की जी आता शिक्षण घेतात त्यांच्या बाबतीत सुद्धा माझ्या असं लक्षात आलं की सगळं घडतं. म्हणजे तुमचं एखादं काम होतं, सगळं होतं, पण जेवणाच्या बाबतीत तेवढे सजग नाही राहिलेत मुलं मुली. म्हणजे आता मी जेव्हा मुलं म्हणेन तेव्हा ते जेंडर बेस्ड नसेल. सो सगळ्यांनाच असं होतं की आहार योग्य वेळेवर न घेणे समोर. आणि विशेषतः म्हणजे शहरांमध्ये राहणारे किंवा इव्हन आपल्या गावात जरी आपण लहान गावात जरी धरलं तरीसुद्धा काय झालं की कामाला इतकं प्राधान्य आलं आहे, शिक्षणाला, ट्युशनला, म्हणजे सगळ्याच गोष्टी की त्याला इतकं जास्त वेळ द्यावा लागतो किंवा त्याला प्राधान्यही द्यावं लागतं.
यामुळे जेवणावर एक वेगळा परिणाम होतो, वेळेवर जेवण होत नाही. दुसरा परिणाम होतो तो असा होतो की रात्रीचं जागरण हे सरसकट लहान मुलं, तरुण, म्हातारे सगळ्यांमध्येच वाढलेलं आहे. उशिरा झोपणे. मे बी त्याचं कारण मोबाईल असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुमचा अभ्यास असेल, तुमचं शिक्षण असेल, काही असेल. पण त्यामुळे उशिरा झोपणे, तर ह्यामुळे सुद्धा काय होतं की उशिरा उठलं जातं आणि उशिरा उठण्यामुळे तुम्ही उशिरा जेवता, म्हणजे सकाळचं उशिरा जेवता, मग संध्याकाळचं उशिरा जेवता. तर हा नकळत जीवनशैलीवर होणारा जो परिणाम आहे हे आपल्याला बदलायला लागेल. या सगळ्याचा काय परिणाम होतो आता ते पण आपल्याला बघायचं. तर ते आम्ही थोडं नंतर सांगते. हे सगळे एकदा फॅक्टर्स सांगितल्यानंतर की हा झाला आहाराचा. दुसरं, आहारामध्ये आजकाल काय झाले की पार्ट्या बिरट्या, त्यामुळे तुम्हाला भूक आहे तेव्हा तुम्ही खाता असं नाही आहे. भूक नसेल तरी बऱ्याचदा खाल्लं जातं. हा एक नवीन गोष्ट घडते की आपल्याला जेवणात भूक आहे का हे आपण बघत नाही. बऱ्याचदा असं होतं की मधली सुट्टी झाली, आता डब्बा संपवायचा. मग आई पण काय म्हणते मुलाला, तेवढा डब्बा मधल्या सुट्टीत संपवला पाहिजे. बरोबर आहे. मग त्याला भूक आहे का नाही हे आपण बघत नाही. त्यांनी डब्बा संपवला की नाही एवढंच आपण पाहतो. तर भूक असणं, भूक लागणं हेही तितकंच जीवनशैलीमध्ये महत्त्वाचं आहे. दुसरा जो भाग आहे तो आहे व्यायाम. की सध्या जसं तू आत्ता मगाशी म्हणाला की 4 पायऱ्या चढल्यावर किंवा डोंगर चढताना लवकर धाप लागते म्हणजे मुलांना. याचं कारणच हे आहे की शारीरिक म्हणजे श्रम करण्याची सवय नाही राहिली. अगदी प्रत्येक गोष्ट म्हणजे आज वाहनं, तुम्ही बाहेर जाता तर भाजी आणायला 4 पावलं जायचं सुद्धा आपण पटकन बाईक काढतो आणि जातो. हे तुम्हालाही मान्य असेल की हे सरसकट झालेली गोष्ट आहे. आणि मग इतकं ते सहज झालेलं आहे. बरं, आई-वडिलांनाही ह्याच्यात वावगं वाटत नाही, आम्हालाही वावगं वाटत नाही, तुम्हालाही वाटत नाही. सो हे खूप कॉमन झालं. यामुळे व्यायामाची जी कमतरता आहे ती वाढत चालली आहे. दुसरी, बऱ्याच गोष्टींना मशीन्स आले, जसं की आपल्याकडे वॉशिंग मशीन आले, मिक्सर आले. ह्या सगळ्यांमुळे सुद्धा जे काही श्रमाची कामं आहेत ती कमी झाली आहेत. हे वाईट आहे असं मला म्हणायचं नाही आहे. पण मग काय करावं लागेल की तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला शारीरिक श्रम करावे लागतील. तरच तुमच्या पूर्ण स्नायूंना, तुमच्या रक्तवाहिन्यांना आणि तुमच्या सगळ्या म्हणजे मेंदूला सुद्धा प्रॉपर रक्तप्रवाह होऊन, हृदयाला प्रॉपर रक्तप्रवाह होऊन ते निरोगी राहण्यासाठी ते आवश्यक आहे. तर हा एक बदल मला जीवनशैलीतला जो जाणवतो तो आहे. तिसरा जो मी बोलत होते झोपेच्या बाबतीत, थोडासा आपण आधी उल्लेख केलाच आहे की उशिरा झोपणे. झोप ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण झोपेमध्ये जर झोप तुमची व्यवस्थित नाही झाली तर तुमचं मन शांत राहू शकत नाही, अस्वस्थ राहणार. दुसरी गोष्ट, तुम्ही उशिरा झोपण्यामुळे उशिरा उठता, तर त्याचाही एक बदल घडतो. आता ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींचा काय बदल घडतो त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सार्कायडियन रिदम असं म्हणतो. की सार्कायडियन रिदम म्हणजे काय की जैविक लय. शरीराला एक जैविक लय असते. ही जैविक लय ही सूर्याशी जुळलेली आहे. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त आणि अंधार आणि उजेड ह्याच्याशी जुळलेली आहे मुळात, म्हणजे मानवी शरीराची. मग काय की तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तर तुमच्या शरीरातल्या स्नायूंना, तुमच्या शरीरातल्या आतड्यांना, या सगळ्यांना एक चालना सकाळच्या वेळेला छान मिळते. आता ही सकाळच्या वेळेला जी छान मिळणारी लय आहे, म्हणजे जी मूव्हमेंट आहे, ती मूव्हमेंट तुम्हाला पोट साफ होण्यासाठी मदत करते. मग पोट साफ झालं की तुमची भूक चांगली लागेल. भूक चांगली लागली की आपोआप आरोग्य चांगलं होईल. असं ते एकावर एक अवलंबून आहे. आणि ह्या सगळ्या जीवनशैलीचा ही सार्कायडियन रिदम बदलते. तुमची झोप उशिरा झाली की मुख्य जी झोप असते आपल्या झोपेचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे डीप स्लीप, म्हणजे तुम्ही खूप शांत जी झोप घेता, आणि दुसरी थोडी जागृत पण शांत अशी झोप असते, ज्याला आम्ही म्हणजे थोडी कमी डीप असं म्हणतो. तर ही जी डीप स्लीप आहे ही तुमची रात्रीच्या सुरुवातीच्या तासांमध्ये असते. आणि नेमकं आपलं काय होतं, जर आपण उशिरा झोपलो तर ही डीप स्लीप ही पहाटे पहाटे होईल, आणि जेव्हा उजेड होईल तेव्हाची जी झोप आहे ती नीट होणार नाही, कारण उजेडाशी झोपेचा संबंध आहेच आहे. त्यामुळे परत ही लय बदलते, आणि ही लय बदलली की तुमच्या शरीरातले स्नायू, रक्तवाहिन्या, मेंदू, हृदय यांच्यावरती नकारात्मक परिणाम होणारच आहे.
सो हा सगळा जीवनशैलीचा परिणाम घडतो. हा टाळायचा असेल तर आपल्याला आपली जीवनशैली बदलणं हे खूप गरजेचं आहे. चौथा जो फॅक्टर मी अजून व्यक्त केला नाही तो म्हणजे जीवनशैलीमध्ये ना व्यसनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. माझ्यापेक्षा मला वाटतं तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण तुम्ही तरुणांमध्ये फिरता आणि याचं किती भयंकर स्वरूप झालेलं आहे हे आपण पाहतोय. म्हणजे मी पण पाहते पेशंटच्या माध्यमाने, पण समवयस्क मुलांमधलं तुम्हाला जास्त माहिती आहे. तर मला असं लक्षात आलंय की हळूहळू ना ह्या व्यसनांना प्रतिष्ठा मिळाल्या. म्हणजे ते व्यसन नाही म्हणजे तो वाळीत टाकण्यासारखा किंवा असं होईल की काय अशी भीती वाटते माझ्यासारख्या व्यक्तीला. तर ही जी प्रतिष्ठा मिळाली आहे ना त्यामुळे पण व्यसनाधीनता वाढते आहे. आणि मग अरे तू नाही घेत किंवा असं जे आहे यातनं ते वाढेल. म्हणजे आता तर मी शहरांमध्ये असं पाहते की महिलांना असं किंवा पुरुष हा त्याला भेद राहिलेला नाही आहे. महिलांमध्ये सुद्धा दारूचं सिगरेटचं प्रमाण पुण्यासारख्या औरंगाबादसारख्या शहरांमध्ये सुद्धा सहज दिसून येतं. आणि ह्याचा सुद्धा आरोग्यावर, या जीवनशैलीचा सुद्धा आरोग्यावर परिणाम तर होतोच. व्यसनांचा परिणाम काय होतो हे मी सांगायची गरज नाही. सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत की कोणत्या व्यसनांमुळे काय काय होऊ शकतं. लिव्हरचा आजार कधी होतो, हृदयाचा आजार कधी होतो, या गोष्टी तर मला वाटतं की मी सांगायची गरज नाही आहे. ह्याच्यावर भरपूर नॉलेज अवेलेबल आहे. तर हे जीवनशैलीतले बदल आपल्या आरोग्यावर परिणाम करतात असं मला वाटतं. मलाही समाजात वावरताना जाणवतं की जो निर्व्यसनी आहे, जे की अभिमानानं सांगायची गोष्ट आहे, ती तशी राहिली नाही. हं. जसं आपण चहा घेतो तसं आपण सिगरेट, दारू घ्यायला पाहिजे अशी एक मान्यता तयार झाली. एक शिष्टाचाराचा भाग होऊन प्रतिष्ठा, बसला. हां, शिष्टाचार तो झालेला आहे. राईट. ते खंतदायक गोष्ट आहे. असो, पण आता आपण जीवनशैलीचं बोलतच आहोत, तर छंद किती महत्त्वाचे आहेत? हां, छंद हा सुद्धा जीवनशैलीचाच भाग आहे असं मला वाटतं, की तुम्हाला कुठलाही म्हणजे छंद, मग खेळ असेल, कला असेल किंवा म्हणजे कुठली कुकिंग असेल, जसं की मला पक्षी निरीक्षणाचा छंद आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या तुमच्या मनावरचा ताण कमी करणाऱ्या गोष्टी आहेत. एक, तर मनावरचा ताण कमी झाला, की सिम्पॅथेटिक सिस्टीम जी आहे, ती आपोआप कमी कार्यरत होते आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम जी तुमच्या मेंदूला शांत करणारी आहे, ती ॲक्टिवेट होते. आणि ती कार्यरत झाल्यामुळे आपोआपच तुमच्या जीवनामध्ये शांतता येते. तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं छंदांमुळे. आणि त्यामुळे मग तुम्ही आपोआपच पुढे चांगल्या गोष्टी म्हणजे तुमच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच सकारात्मक, पण एकूण आयुष्यात पण त्याचा चांगला परिणाम होतो. आज तरुणांमध्ये छंदाची खूप कमी झाली आणि अ, छंदाबरोबर शरीरश्रम पण असतं. समजा मी चित्र काढतोय, माझा एक फोकस असतो त्यावर. एकाग्रता, जीवनशैलीमुळे एकाग्रतावर खूप परिणाम झालाय आणि एकंदरीतच जे तरुणांचं आयुष्य आहे, ते नीरस झालंय. मग तुम्हाला कसं वाटतं, की तरुणांनी काय बदल आणावा त्यांच्या जीवनशैलीत? मला असं वाटतं, की प्रत्येकाला एक ना एक छंद असला पाहिजे. मग तो कुकिंगचा जरी असला ना, तर तुम्ही किती गोष्टी शिकता त्याच्यामध्ये. जसं तू आता म्हणालास, की एकाग्रता कमी होते, तर एकाग्रता तर नक्की वाढते. तुम्ही एखादं चित्र काढत असाल, तर तुम्ही किती गोष्टी पाहता ना. ती नेमकी सरळ रेष काय आहे, त्याला कर्व किती आणायचा आहे, त्याला किती वक्र पद्धतीने ती सादर करायची आहे. ह्याच्यामुळे आपोआप तुमच्या मेंदूला एक चांगली ऊर्जा मिळते. आणि ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आयुष्यात खूप म्हणजे फायद्याची ठरते. तुमच्या आरोग्यासाठी पण फायद्याची ठरते. मगाशी जे म्हणलं, की डोपामिन, सिरोटोनिन, टेलोमरेज हे पण सिक्रीट होतात त्यामुळे. आणि त्यामुळे मग मेंदूतले हे स्त्राव जेव्हा सिक्रीट होतात, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक लिंबिक सिस्टीम नावाची सिस्टीम असते, जी आपल्या हायपोथॅलॅमसशी जोडलेली असते. लिंबिक सिस्टीम ही आपल्या भावनांशी जोडलेली आहे. तर ही सिस्टीम सकारात्मक पद्धतीने कार्य करायला लागते एखाद्या छंदामुळे. आणि म्हणून हा छंद खूप महत्त्वाचा आहे, की तुमचं आयुष्य हे सकारात्मक ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो. दुसरा भाग जो मला महत्त्वाचा वाटतो, की तू जसं आता म्हणाला, तर सध्या मला असं वाटतं, की तरुण पिढीमध्ये डिप्रेशन वाढत चाललं आहे. व्यक्त होण्याची म्हणजे अभिव्यक्ती त्यांना राहिली नाही आहे. तर छंदामुळे तुम्हाला अभिव्यक्ती करायला पण स्कोप मिळतो. तुम्ही चित्रांमधून व्यक्त होऊ शकता. मी जे पुस्तक एक
ट्रान्सलेट केलं आहे बर्नी सिगेल यांचं लव्ह मेडिसिन अँड मिरॅकल्स. तर त्या डॉक्टरांनी म्हणजे बर्नी सिगेल ह्या डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमनी चित्राद्वारे उपचार कोणते करायचे, कारण चित्रातून ती जी अभिव्यक्ती केली रुग्णांनी, त्या अभिव्यक्तीवरून त्यांनी ठरवलं की त्यांना कोणत्या पद्धतीचे उपचार करायचे. म्हणजे त्यांना किमोथेरपी द्यायची आहे का रेडिओथेरपी द्यायची आहे का ऑपरेशन करायचं आहे आणि कोणती फायदेशीर ठरेल यावर देखील त्यांनी त्यावरनं अभ्यास केला. म्हणजे तुमची अभिव्यक्ती ही चित्र, कुकिंग, कुठल्याही कलेमार्फत किंवा खेळामार्फत होते आणि त्यामुळे ते सकारात्मक तुम्हाला फायदा होतो. एक्सप्रेशन झालं की डिप्रेशन येणार नाही. बऱ्याच तरुणांना छंद सापडतच नाही त्यांचे, किंवा त्यांनी कधी ते छंद सापडण्याचा प्रयत्नच केला नाही, किंवा त्यांना असे कारणं असतात की वेळ नाही वगैरे. तर तुम्हाला काय वाटतं की छंद कसे सापडायचे? कसं असतं ना, छंद सापडतात आपल्याकडे, पण आता सध्याची मला जो दोष दिसतो समाजामध्ये, पालकांना मेडिकल इंजिनियर किंवा करिअर म्हणूया आपण, मेडिकल इंजिनिअरिंग म्हणण्यापेक्षा सुद्धा करिअर या नावाखाली शाळा, ट्युशन आणि ह्याच्यात जे आयुष्य बांधून टाकलं आहे ना मुलांचं, म्हणून त्यांना ते सापडत नाही. आवड असते, एखाद्या मुलाला गाणं म्हणायची आवड असते, एखाद्या मुलाला चित्र काढायची आवड असते, पण ना तो चित्र काढत बसला तर आईवडील रागवतात, हे काय अभ्यास करा. अशा पद्धतीने सुद्धा त्यांना सापडत नाही असं मला वाटतं. एखाद्याला खेळायला आवडतं, क्रिकेट खेळायला मैदानावर तासनतास खेळतो तो, पण आईवडिलांना वाटते की त्याचा वेळ वाया चालला. तर हे थोडंसं आपल्याला एकंदरीत बदलावं लागेल. फक्त मुलांना ते सापडत नाही असं नाही आहे. मुलांना ते सापडण्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी मदत करायला पाहिजे. आता उदाहरण म्हणून सांगते, आपल्या इथलीच एक शाळेतली मुलगी आहे, 7वी-8वीतच होती ती. म्हणजे आता ती मोठी आहे, आता कदाचित 11वी-12वीला असेल, पण तिने 7वी-8वीत असताना एक कथा लिहिली. म्हणजे असतं, हुशारी असते. आता एक मुलगा मी बघितला जो इतकं सुंदर गाणं म्हणतो, ही कला आहे त्याच्यामध्ये. पण आपण काय करतो की ह्या अभ्यासाच्या सगळ्या करिअरच्या भानगडीमध्ये त्यांना स्कोप देत नाही. तो दिला पाहिजे, त्याच्यासाठी एक स्वतंत्र वेळ आपण ठेवला पाहिजे. तर मला वाटतं की मुलांना आपोआप सापडेल. दुसरं एक कारण जे आहे की ज्याच्यामुळे छंद सापडत नाहीत मुलांना, ते म्हणजे मोबाईल हा एक असा धोकादायक हे आहे, आता आहे इथेच, पण तरी की मोबाईलचा चांगला उपयोग कधी करायचा, कसा करायचा, ह्याचं एक प्रशिक्षण वेगळं मुलांना असलं पाहिजे. म्हणजे विशेषतः 5वी ते 10वीच्या मुलांमध्ये, कारण ते वय आहे जिथे तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता आली पाहिजे किंवा योग्य ओळखण्याची क्षमता आली पाहिजे. त्यामुळे पालक, शिक्षक आणि स्वतः जे मुलं आहेत त्यांना हे शोधलं तर मला वाटतं इतकं अवघड नाही आहे छंद शोधणं. नक्कीच. तुम्ही मगाशी तुमच्या एका पुस्तकाचा उल्लेख केला, तसं मला आणखी एक तुमच्या पुस्तकाचा उल्लेख करायचा, तो म्हणजे रुग्णांच्या चष्मा. त्या अनुषंगाने आपल्या पेशंट आणि डॉक्टर मधला जो परस्पर संबंध आहे, त्याचे जे उपचार आहेत, त्याचे जे निदान आहेत, याचा सगळ्यांचा नेमका संबंध कसा? खरं तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खरं, की हा परस्पर संबंध कसा असला पाहिजे किंवा कसा असतो किंवा त्याचा परिणाम उपचारांवर काय होतो. तर ह्याच्यामध्ये मला असं अजून 2-3 गोष्टी ह्याच्यात पण मी व्यक्त करीन, की समजा माझ्या रुग्णाच्या बोलण्यावर पूर्णपणे खात्री वाटते मला की हे सांगतोय ते बरोबर सांगतो आणि ते व्यवस्थित त्याला सांगता आलं. त्यासोबतच त्या पेशंटचा माझ्यावर पूर्ण विश्वास पाहिजे की हे डॉक्टर माझ्यासाठी चांगलंच करणार आहेत आणि व्यवस्थित मला तपासणार आहेत. तर त्याचा जो परिणाम होतो ह्या परस्पर संबंधांचा, तो सकारात्मक होतो. आणि जर विश्वास नसेल, एक उगी आपलं अंदाज घेण्यासाठी जर आपण प्रयत्न करत असू की माहीत नाही, बघू अजून एक, कारण मला असे खूप पेशंट भेटतात जे येतात दवाखान्यात आणि ते काय सांगतात, मॅडम आत्तापर्यंत 10 डॉक्टर झाले बघा आणि आता मी तुमच्याकडे आलो, तुम्ही मला पक्क सांगा. ज्या रुग्णाला 10 डॉक्टरांवर विश्वास बसला नाही, त्याला 11व्या डॉक्टरवर बसेल ही डॉक्टरला सुद्धा खात्री वाटत नाही. बरोबर आहे. आणि मग तिथे काय होतं की तिथे उपचारांमध्ये गोंधळ होतो किंवा तिथे उपचारांच्या परिणामावर पण गोंधळ होतो. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाताय ना, तर चाचपडण्यासाठी जायचं नाही, तुम्ही विश्वासाने जायचं.
तर तुम्हाला हाती काही लागेल. मला असं वाटतं की कुठलाही डॉक्टर मनातून हा प्रांजळ प्रयत्न करतो की आपल्या रुग्णाला बरं वाटावं. त्यामुळे हा जो विश्वास आहे हा खूप महत्त्वाचा आहे. दुसरा भाग असा आहे की तो विश्वास संपादन करण्यासाठी डॉक्टर काय करतो? तर डॉक्टरनी संवाद साधला पाहिजे. हा संवाद जर योग्य पद्धतीने साधला गेला तर मला वाटतं की बराच फरक पडतो उपचारांवरही आणि आजाराच्या निदानावरही. तिसरा भाग आहे की एकमेकांशी संबंध जुळवण्यासाठी स्पर्श, त्यांचं श्रोता बनणं. डॉक्टरने एक विशेष श्रोता बनलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. भलेही तुम्हाला पटत नसेल एखाद्या रुग्णाची, म्हणजे काय असतं की काय डॉक्टर, मला ना खूप दुखतंय असं सांगतात. परत 5 मिनिटं झाली की फार दुखतंय. असं परत असं रिपिटेशन करायची काही वेळेला सवय असते रुग्णांना. असू देत. तुम्हाला त्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे जेव्हा समजून घेतलं जाईल, तेव्हा मला वाटतं की ह्या जो परस्पर संबंध तयार होतो, तेव्हा त्या रुग्णालाही कळतं की अरे नाही, माझ्या डॉक्टरांना मला इतक्यांदा सांगायची गरज नाही आहे. मी एकदा सांगितलं की पोहोचतं त्यांच्यापर्यंत. एक भाग. दुसरा हा भाग आहे की तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे उपचार घेताय ना, तर शक्यतो पुनश्च त्याच डॉक्टरकडे घ्यावा. जर आपण सारखं डॉक्टर बदलत राहिलो, तर डॉक्टरला पण कळणार नाही की रुग्ण काय आहे. कारण रुग्ण, आपण सुरुवातीलाच पाहिले की मनाचा आणि आजाराचा आणि उपचाराचा परस्पर संबंध आहे. मग अशा केसमध्ये मला एखाद्या रुग्णाचं मन ओळखण्यासाठी थोडा वेळ लागणार डॉक्टर म्हणून. तर तो वेळ डॉक्टरांना पण मिळाला पाहिजे. त्यामुळे हा परस्पर संबंध खूपच महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे आजारावरचे उपचार आणि त्यांचं म्हणजे त्याच्याचे परिणाम, उपचारांवरचे परिणाम हे सकारात्मक होऊ शकतात असं मला वाटतं. आता उदाहरणच जर सांगायचं झालं, मी एकदा, एक तापेचा पेशंट होता. त्या रुग्णांच्या चष्म्यातून त्याचा उल्लेख पण आहे. आणि ताप, साधा ताप होता, म्हणजे असं काही फार हे नव्हतं. इतकंच होतं की बरेच दिवस झाले तिचा ताप कमी होत नव्हता. त्याची कारणं वेगळी वेगळी होती. ती मानसिकदृष्ट्या शांत नव्हती, हा एक भाग होता. दुसरा भाग होता की तिला शारीरिक श्रम खूप होत होते, दगदग खूप होत होती, मानसिक तणाव खूप होते आणि त्यामुळे तिला बरं वाटत नव्हतं. पण ज्या दिवशी मी तिला तपासलं, औषधं दिली, ती बरी झाली होती आणि मला 4-5 तासांसाठीच परळीला जाऊन यायचं होतं. मी तिला सांगून गेले होते की मला जायचं आहे. परळी म्हणजे किती, अर्धा तास. तिथे मी हार्डली 1-1.5 तास थांबले आणि परत निघाले. म्हणजे 3 ते 4 तासाच्या आत मी परत येणार होते. पण झालं असं की तिची मानसिक अवस्था विचलित झाली. मॅडम नाही आहेत, आता काही झालं तर कसं? माझ्या ज्युनियर डॉक्टरनी तपासलं, पण तिचं समाधान नाही झालं, कारण तिचा माझ्यावर विश्वास, म्हणजे हा जो परस्पर संबंधाचा भाग आहे की तिचा फक्त माझ्यावर विश्वास आहे. मी पाहिलं की तिला बरं वाटेल असं होऊ शकतं. सो मग मी आले. तोपर्यंत तिच्या छातीत दुखणं कमी झालं नाही, तिचा पल्स रेट कमी झाला नाही, तिचा ताप नव्हता, पण तरीही तिला हे सगळे सिम्पटम्स तसेला तसे राहिले. मी आले, मी तिला एक इंजेक्शन दिलं. पण मी काय केलं, मी पण बाहेरून आले होते, जरा थोडं हे केलं. तर तिला तेवढं समाधान नाही झालं. 15 मिनिटानंतर माझ्या असं लक्षात आलं की हिचं जर कमी होत नसेल तर आता आपण हिच्या जवळ जाऊया. मी तिला तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला समजावून सांगितलं की तुला काही होणार नाही, सगळं बरं झालंय, तुला व्यवस्थित उपचार झालेले आहेत. आणि असं जेव्हा मी तिला समजावून सांगितलं, तर तिला एक 15 ते 20 मिनिटात छान बरं वाटायला लागलं. म्हणजे आजार फारसा नव्हता, पण हा जो परस्पर संबंधाचा, हा विश्वासाचा धागा जो निर्माण होतो आपल्यामध्ये आणि रुग्णामध्ये, तो फायदेशीर ठरतो. ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे की साधा आजार असेल तरी पण तो बरा होतो. दुसरं एक उदाहरण सांगीन. एक हृदयविकाराचा पेशंट होता, माझा खूप जवळचा होता. म्हणून मी काय केलं की त्याची अँजिओग्राफी ठरली आणि त्याच्यानंतर जर गरज पडली तर अँजिओप्लास्टी करायची असं चाललं होतं. तर मी गेले, कारण आता संबंध चांगले होते माझे आणि पर्सनल होतं थोडंसं. गेले, मी तिथे गेले, थोडा वेळ बोलले वगैरे. आता त्याला निघायचं होतं अँजिओग्राफीला. मला म्हटलं काही नाही, फक्त माझ्या डोक्यावरून हात फिरवा, म्हणजे मला बरं वाटेल. तर हा जो परस्पर संबंधांचा भाग आहे, हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्या उपचारांना सकारात्मक पद्धतीने म्हणजे परिणाम देतो. तर त्याला काही नाही, त्याची अँजिओप्लास्टी अतिशय सहज, शांत, छान झाली आणि
विशेष म्हणजे त्याच्या हृदयाची क्षमता जी अँजिओप्लास्टीच्या आधी 30% होती, ती अँजिओप्लास्टी झाली आणि 15 दिवसात 60% झाली. म्हणजे हा जो सकारात्मक परिणाम असतो, हा डॉक्टर पेशंटच्या परस्पर संबंधांवर निश्चितच अवलंबून असतो. आणि याचमुळे दुरावा पण कमी होतो डॉक्टर आणि पेशंट मधला. निश्चितच, की तुम्ही जर विश्वासाने एकमेकांशी संवाद साधला, अभिव्यक्ती झाली, तर हा दुरावा कमी व्हायला मदत होते. दुरावा कशामुळे निर्माण होतो त्याची अजून थोडीशी कारणं अशी आहेत, की आता सोशल मीडिया, त्याच्यावर सगळी माहिती असते. मग काय होतं, की ॲसिडिटी झाली आहे. आपण समजा एखादी ॲसिडिटीची गोळी दिली. आता सगळ्यांना माहिती आहे ॲसिडिटी झाल्यावर कोणती गोळी असते. म्हणजे फार पूर्वी तर असं व्हायचं, की मी पॅन्टॉप खाल्ली आहे, मी ओमेप्रेझॉल खाल्ली आहे, मी रॅबेप्राझॉल खाल्ली आहे. मॅडम आता मला ॲसिडिटी ह्या कुठल्याच गोळ्यांनी कमी होत नाही. ह्याच्या पुढचं औषध पाहिजे. अशा वेळेला काय होते, की डॉक्टरांना राग यायला लागतो. स्वाभाविकपण आहे, की तुला सगळं माहिती आहे, तू सगळं ऑलरेडी केलं आहे, आता मला कशाला हे करतोय, असं होऊ शकतं. तर हे फॅक्टर्स आहेत, की जे थोडेसे दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. तर मला असं वाटतं, की हे रुग्णांनी पण शिकलं पाहिजे, की Google आणि सोशल मीडियाचा आपला अभ्यास डॉक्टरांशी कसा शेअर केला पाहिजे. कारण तुम्ही जर खूप हुशार असल्यावर का नाही जर केलं, तर मग तो दुरावा निर्माण होतो. मग किंवा रुग्णांनी काय कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, की डॉक्टर आणि त्यांच्यामधला दुरावा निर्माण होऊ नये? हां, तर पहिल्यांदा तर रुग्णांनी पण डॉक्टर काय सांगतात, हे सगळं शांतपणे ऐकण्याची तयारी. जसं डॉक्टरांनी श्रोता बनलं पाहिजे, तसं रुग्णांनी पण श्रोता बनणं हे गरजेचं आहे. विशेष म्हणजे जेव्हा आपण बारीक-बारीक सूचना देतो ना, ॲक्चुअली काय असतं माहिती आहे का? फक्त मेडिकेशन, औषध एवढंच महत्त्वाचं नसतं. त्या औषधासोबत दिलेल्या सूचना असतात आणि त्या खूप महत्त्वाच्या असतात. पण माझं जे ऑब्झर्वेशन आहे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे की ह्या सूचनाच लक्षात घेतल्या जात नाही आणि मग ते औषधं खातात. मग दुरावा तयार होतो. मग गैरसमज तयार होतात. मी तर खाल्लं, काहीच झालं नाही. पण अरे तुला जेवणाच्या आधी घ्यायला सांगितलं होतं. हां, माझ्या लक्षातच नाही. मी असंच घेतलं. असं जे होतं ना, मग काय होतं की तुमच्यामध्ये एकमेकांमध्ये सामंजस्याची जी भाषा असायला पाहिजे, ती राहत नाही. म्हणून मग रुग्णांनी पण श्रोता बनलं पाहिजे, डॉक्टरांनी पण श्रोता बनलं पाहिजे आणि एकमेकांशी हा संवाद साधला पाहिजे, ही गरज आहे. आणि दुसरं अजून एक महत्त्वाचं दुरावा निर्माण होण्यामागे, की आमच्या वेळेलाही होतं म्हणजे मी जेव्हा MBBS झाले तेव्हा, की मृत्यू म्हणजे अपयश, ही एक आपल्याकडे परिभाषा आहे. आणि ज्या वेळेला अशी स्टेज येते, की रुग्णांना आता सीरियस आहे आणि कदाचित तो उपचार करूनही जगेल किंवा नाही, ह्याची खात्री नसते किंवा कधी-कधी काय होतं, की म्हणजे उपचाराचा खर्च वाढतो. या गोष्टींमुळे सुद्धा दुरावा निर्माण होतो आहे. पण आता काळ बदलला आहे तर खर्च वाढणार आहे, हे सगळं होणार आहे. ह्याला प्रायव्हेट डॉक्टर्स तर काही करू शकत नाही. हां, निश्चित शासकीय सेवा जर वाढल्या, जसं की आता मला सांगायला आनंद होईल, की आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये जसं त्यावेळेला आम्हाला मेडिकल कॉलेज हाच आधार होता. आजही मेडिकल कॉलेजमध्ये पण सुधारणा होत आहेत. म्हणजे कसं, की विशेष तज्ञ जसं न्यूरोलॉजिस्ट असेल, ऑन्कॉलॉजिस्ट असेल, नेफ्रॉलॉजिस्ट असेल, हे सगळे व्हिजिटिंग आता मेडिकल कॉलेजमध्ये अवेलेबल झाले. शासकीय सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हळूहळू हे यायला लागले. ह्याचा निश्चित समाजाला फायदा होईल आणि हा दुरावा जो आहे हा कमी व्हायला मदत होईल. तुमच्या मते जे लोक घरगुती उपाय करतात त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे कसं आहे, की आता मधुमेह आहे एका रुग्णाला आणि तो काय करतोय, की डॉक्टरनी दिलेली औषधं न घेता तो घरगुती उपाय करतोय. तर ते वाईटच आहे. ते चुकीचं पण आहे. पण जर तुम्ही घरगुती उपाय करताय, डॉक्टरांची औषधं घेऊन, तर मला वाटतं, की त्यात काही वावगं नाही आहे. कदाचित असं होऊ शकतं, की हे घरगुती उपाय ह्या गोळ्यांची कमतरता म्हणजे कमी होईल. गोळ्यांची आवश्यकता जी आहे, गरज जी आहे, ती कमी करण्यासाठी मदत करेल. पण तुम्ही पूर्णपणे औषधं बंद करून जर घरगुती उपाय करत असाल, तर ते चुकीचं आहे. म्हणजे हे मी कोणत्या आजारांबद्दल बोलतीये, हृदयविकार असेल किंवा असे जे आजार आहेत म्हणजे कॅन्सर असेल किंवा डायबिटीस असेल, अशा आजारांना तुम्ही असं जर केलं तर हे चुकीचं ठरतं. पूर्णपणे घरगुती उपाय केले तर
कारण खूप जण असतात, मी जांभळाच्या बियांची हे खाल्ली, जांभळाची पावडर खाल्ली, जांभूळ खाल्ले, मग माझं शुगर कमी होईल वगैरे असं. तर आमचं म्हणणं आहे की ते उपचार पण करा आणि त्यासोबत हे पण चालू ठेवा. निश्चित फायदा होईल रुग्णांना, पण पूर्णपणे घरगुती उपायांनी फायदा होत नाही अशा आजारांवर. दुसरा, आता आमच्या लहानपणी ना दात दुखला तर लवंगाचं तेल द्यायचे, थोडंसं कापसात घालायचं आणि तिथे लावायचं. त्याच्यामध्ये 2 क्षमता असतात, एक तर ते पेनकिलर असतं लवंगाचं तेल, आणि दुसरं अँटीबॅक्टेरियल इफेक्ट असतो त्याचा, आणि त्याच्याने तो दात बरा पण व्हायचा. म्हणजे असे पण काही घरगुती उपचार आहेत की जे खरंच चांगले आहेत आणि ते छोट्या मोठ्या आजारांना फायदेशीर ठरतात. मग मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला दवाखान्यात जायच्या आधी काही आजारांसाठी तुम्ही, जसं की आता घसा दुखतो, तुम्ही गुळण्या करून बघा. असे उपचार हे खरं तर चांगले असतात, पण तीव्र आजारांना तुम्ही घरगुती उपचार करू नयेत. घरगुती उपचारांमध्ये सांगायचं झालं तर, जसं माझी प्रॅक्टिस जेव्हा चालू झाली, म्हणजे आम्ही जेव्हा MBBS झाले आणि अशी समाजात आले, तर तेव्हा काय पद्धत होती की जर हगवण म्हणजे कॉलरासारखे आजार जे व्हायचे, त्यावेळेला पेशंटला असं सांगितलं जायचं की मीठ, साखर, पाणी, लिंबू एकत्र करा. म्हणजे आपण जे लिंबू सरबत करतो त्याचं योग्य प्रमाणात तुम्ही हे करा. त्याचा खारटपणा किती पाहिजे हे सांगताना असं सांगायचं की अश्रूचा खारटपणा असतो तितकं खारटपणा ठेवा. म्हणजे इतकं सिंपल, आणि ते तुम्ही घरी बनवून बाळाला पाजत राहा, काही होणार नाही. म्हणजे हा घरगुतीच उपाय एका अर्थाने. आज काय परिस्थिती आहे की अगदी ग्रामीण भागात सुद्धा मार्केटमधलं ORS आणल्याशिवाय आपल्याला उपचार केल्यासारखं वाटत नाही. तर अशा रीतीचे घरगुती उपाय हे खरं तर पुढे यायला पाहिजे की ORS तुम्ही घरी बनवा, त्याच्यामध्ये शुद्ध चांगलं आहे, त्याच्यामध्ये कुठली भेसळ असणार नाही, त्याच्यामध्ये काहीच असणार नाही. तर असे काही घरगुती उपाय आपण प्रमोटही केले पाहिजेत, पण ही निवड करताना आपल्याला थोडा सारासार विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्णपणे घरगुती उपाय वाईट आहेत असं नाही, पण सगळंच काही घरगुती उपायांवर चालू शकतं असंही मला वाटत नाही. अलीकडे AI मुळे म्हणू शकतो किंवा गुगलमुळे म्हणू शकतो, सोशल मीडियामुळे म्हणू शकतो की पेशंटला माहिती बरीच झाली आहे, त्यांच्याकडे माहिती फार आहे. तर बरोबर. तुम्हाला काम करताना त्यात काही बदल जाणवतो का? खूप जास्त बदल होतोय. म्हणजे कसं आहे की आता समजा एखाद्या पेशंटच्या पोटात दुखतं. पूर्वी काय व्हायचं, तो पेशंट यायचा, आम्ही त्याला तपासायचो, पोट दाबून बघणे, त्याच्यानंतर जे काही त्याची लक्षणं विचारणे, त्याची हिस्ट्री विचारणे, आणि त्यावेळेला सोनोग्राफी क्वचित अवेलेबल असायची. तर आम्ही जेव्हा तपासायचो आणि त्याला सांगायचो की नाही तुझ्या लिव्हरला आजार आहे किंवा तुझ्या ह्याला आजार आहे, तुला तसं आहे, त्याचा विश्वास बसायचा. आज गंमत अशी आहे की जर एखाद्याला पोटात दुखत असेल तर तो एकतर परस्पर सोनोग्राफी करून आणतो, किंवा तो येतानाच ही तयारी की तुम्ही बाकी काही तपासा किंवा नका तपासू, पण मला सोनोग्राफी लिहून द्या, ही त्याची. म्हणजे त्याला तपासल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की ह्याला सोनोग्राफीची गरजच नाही आहे, ह्याला औषधं दिल्यावर हा बरा होऊ शकतो, उगीचच खर्च होणार आहे याच्यासाठी, ह्या रुग्णासाठी. पण गुगलमुळे म्हणा किंवा AI मुळे म्हणा किंवा ह्या सोशल मीडियाचा इफेक्ट असा आहे की सोनोग्राफी केल्याशिवाय मला काय झालं आहे पोटात हे कळूच शकणार नाही, असं एक मनावर बिंबलं जातं. म्हणजे हे फक्त मी सोनोग्राफीचं उदाहरण दिलं आहे. डोकेदुखी असेल तर MRI केल्याशिवाय काही मला कळणार नाही आहे डॉक्टरांना, असा पण एक समज पसरतो आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन्स हे वाढत आहेत, खर्च रुग्णांचा वाढतो आहे, आणि त्यामुळे डॉक्टरांचं क्लिनिकल नॉलेज दिवसेंदिवस कमी होतं आहे. म्हणजे जे मी तुम्हाला सुरुवातीला बोलले की 35 वर्षापूर्वी जे काही निदान असेल ते फक्त क्लिनिकलवर असायचं. उदाहरण म्हणून सांगते की थायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम नावाचा एक आजार असतो ज्याच्यामध्ये थायरॉइड ग्रंथीचे स्त्राव जे आहेत ते कमी होतात. पूर्वी असं होतं की मी क्लिनिकलवर त्यांना गोळी चालू करायची, किती प्रमाणात द्यायची, कशी वाढवायची, हे सगळं बिना इन्व्हेस्टिगेशनचं करायची. एकतर लॅब नव्हती, तपासण्या अवेलेबल नव्हत्या, मग क्लिनिकली जज करून आपण त्यांना द्यायचो. आता असं झालं आहे की 3 महिन्याला रिपोर्ट केल्याशिवाय डॉक्टर म्हणून मी पण समाधानी नाही आणि रुग्ण पण समाधानी नाही. हा सगळा ह्या AI, सोशल मीडिया आणि गुगलचा इफेक्ट आहे. ह्याचे परिणाम डॉक्टर आणि पेशंट दोघांनाही समान मला वाटतं त्रास देतात किंवा फायदेशीर ठरतात असं म्हणूया आपण. मला असं जाणवतं की सोशल मीडियावर माहितीसोबत चुकीची माहिती पण भरपूर आहे. असं जाणवतं की मिसइन्फॉर्मेशन इतकी वाढली की
रुग्णांना त्या माहितीवर जास्त विश्वास आहे डॉक्टरपेक्षा. मग जेव्हा रुग्ण येतात आणि ते तुम्हाला चुकीच्या माहिती इतक्या विश्वासानं सांगतात, की मी असं असं वाचलं मला असं असंच आहे. तर तुम्हाला त्याविषयी काय भावना येतात? तुम्ही त्यांना कसं चांगल्या अर्थानं किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न करता? आम्ही पहिल्यांदा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, की "बाबा रे, तुझी छाती दुखती आहे ना, पण तुला हृदयविकार नाही." हं. ECG काढतो फार तर खूपच त्याला गरज वाटली तर आणि सांगतो, की "ह्याला तुला नाही आहे." पण त्याने ते इतकं मनावर बिंबवलं, की हे डाव्या बाजूलाच दुखतंय, ते या हातातच चाललंय आणि मला हृदयविकारच आहे. हे जेव्हा त्याच्या बोलण्यात सतत यायला लागतं, तेव्हा कधीतरी एक फेज अशी येते, की लहान मुलाला जसं आपल्याला रागवून सांगावं लागतं ना, "अरे, ते नाही उचलायचं." तसं आम्हाला कधी-कधी थोडंसं प्रेमाने रागवावंही लागतं आणि आम्ही रागावतो. असं करावं लागतं. हे मला असं म्हणजे वाटतं की आजचे जे पेशंट आहेत त्यांना त्यांचं डायग्नोसिस झाल्याशिवाय समाधान भेटत नाही. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, की त्यांना जाणून घ्यायचं असतं, की मला कन्फर्म नाहीये ना? मग ही जी शंका आहे, ती कशामुळे वाटते तुम्हाला? नाही शंका कसं आहे माहिती का? Googleमुळे आहे ही शंका, की छाती दुखली म्हणजे हृदयविकार. त्यांना छाती दुखताना इथे जे अवयव आहेत ह्याचं एनाटॉमीचं, फिजिओलॉजीचं, त्यांच्या परस्पर ज्ञानाचं काही माहिती नसते. हे सगळं जे आहे हे खूप वरवरचं असतं त्यांच्यासाठी. पण ते Googleमुळे आपल्याला सगळं समजलंय असा त्यांचा समज असतो. जो अभ्यासक्रम शिकण्यासाठी डॉक्टरला पहिले 5.5 वर्ष, त्यानंतरचे 3 वर्ष जर तुम्ही MD पदव्युत्तर शिक्षण घेतलं तर आणि तज्ञ व्हायचं असेल तर अजून 2 वर्ष म्हणजे 10 ते 11 वर्ष जो अभ्यासक्रम करून तुमच्या डॉक्टर शिकतो आहे, ते फक्त Googleच्या माध्यमाने रुग्णांना समजेल असं मला वाटत नाही. आणि तिथं गल्लत व्हायला लागली आहे रुग्णांची, की त्याला वाटतं मी Googleवर वाचलंय आणि हे असंच आहे. सो हे मला डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे, की हे कसं काय माझा हृदयविकार नाहीये. त्याला कितीही समजावून सांगितलं कीच नाही. पण ती जी भीती आहे मनामध्ये रुग्णांच्या, हा सगळ्यात अवघड फॅक्टर आहे. म्हणजे सध्या ट्रीटमेंट देण्यासाठीचे अवघड जे फॅक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये गैरसमज, भीती हे खूप मोठे फॅक्टर्स आहेत. आणि मला वाटतं, की तरुण पिढीमध्ये ही भीती वाढत चालली आणि ही खूप वाईट आहे. म्हणजे ॲज ए डॉक्टर मला असं वाटतं, की ही भीती रुग्णांमधली जी वाढत जाणारी भीती आहे आजारांबद्दलची, ही थोडीशी चुकीची आहे आणि ती खरं तर दुरुस्त करण्यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील. म्हणजे तरुणांनासुद्धा, डॉक्टरांनासुद्धा आणि समाजालासुद्धा एकत्रित प्रयत्न केल्याशिवाय ही भीती कमी होणार नाही आहे. अशा वेळेला मी जसं म्हटलं मगाशी, की जसं छोटासा छडीमार लागतो, छडी लागे छमछम म्हणल्यासारखं, तसं आम्हाला प्रेमाने रागवणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला ते रागवणं हा महत्त्वाचा भाग ठरतो. पुढचा प्रश्न असा आहे, की तुमच्या मते निरोगी राहण्यासाठी निसर्ग आणि मानव यामधील परस्पर संबंध काय आहे? हा तर खूप मोठा म्हणजे सध्याचा आपल्यासाठीचा खूप अवघड आणि मोठा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर जो आहे, तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण रिसेंट जे अनुभवलंय युरोपमध्ये, तुम्ही पण वाचलंच असेल, की युरोपमध्ये आत्ता जी हीट वेव्ह आली, त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोकं गेली. विशेषतः वयस्क लोकांची तर खूप हालत वाईट झाली. अशा केसमध्ये ही जी काही माणसं दगावली, ही सगळी निसर्गाच्या या उलट्या परिणामांचं म्हणजे झाडतोड, वृक्षतोड असेल, पाण्याचे प्रश्न आहेत, पाऊस अनियमित आहे. त्यानंतर आपण डोंगरांचे फोड केलेली आहे, त्यामुळे नद्यांचे प्रवाह बदलत आहेत. ह्या सगळ्यांचा हा एकत्रित परिणाम आहे. वाढणारं प्लास्टिक, ह्या सगळ्यामुळे जो काही परिणाम झाला आहे ग्लोबल वॉर्मिंगवर, त्या परिणामाचा हा इफेक्ट आहे, की हीट वेव्ह वाढते आहे. आणि त्यामुळे हा संबंध परस्पर खूप घट्ट आहे. दुसरा जो फॅक्टर आहे, तुम्ही बघा तुम्ही असं सहज जरी निघालात फिरायला, पाऊस पडू द्या किंवा पाऊस नाही पडला आणि तुम्ही जर जंगलात गेलात, तर ते पक्ष्यांचे आवाज ऐकून, तो हिरवा रंग बघून, ते निळसर रंग आकाशाचा बघून, पाण्याचा बघून मनाला एक प्रसन्नता येते. तर हा प्रसन्नता हा तुम्हाला सकारात्मकता निर्माण करण्यासाठी, तुमच्यामधलं ऊर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. हे या गोष्टीसुद्धा तुमच्यामधले सकारात्मक हार्मोन्स सिक्रेट करतं. जे आपण सुरुवातीला बघितले डोपामाइन, सेरोटोनिन तसे ह्या
रंगांमुळे सुद्धा तुमच्या मेंदूवर, तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि त्याचा डायरेक्ट आरोग्यावर परिणाम होतो. मला पण असं जाणवतं की निसर्गात गेल्यास मी घरी आल्यासारखं मला वाटतं. एक प्रकारची शांतता, की माझं वास्तव इथं असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळे घरी झाडं लावणं खूप महत्वाचं आहे आणि अगदी मला अगदी. छान वाटतं की इतक्या छान बागेत आपण बसतो आणि मन प्रसन्न होतं शेवटी. हां, निसर्गात गेले की तुम्ही आनंदी होता. आनंदी झालात की आपोआपच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आता शेवटाकडे वळूया. आजच्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता? नवीन पिढीला सांगण्यासाठी आपण जी आत्ता चर्चा केली आहे इतक्या वेळापासनं, त्यामधला पहिला मुद्दा मला जो सांगावासा वाटतो तो जीवनशैलीबद्दल, की तुमच्या आयुष्यामध्ये व्यायाम करणं फार महत्त्वाचं आहे. सध्याची पिढी ओव्हर जिमिंगकडे आहे. म्हणजे खूप अति जिमचा वापर करते किंवा व्यायाम केला तर खूप केला, नाही तर मग बिलकुलच केला नाही. असं जी अनियमितता आहे, ही अनियमितता थोडीशी कमी केली पाहिजे. आहाराच्या बाबतीत सजग असलं पाहिजे. उदाहरणार्थ, अभ्यास सगळे करतायत. शिक्षणाचं दर्जा वाढलाय, म्हणजे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे असं आपण म्हणूया. आणि तरीसुद्धा व्हिटॅमिन्स कोणते खावेत, कोणत्या भाजीमध्ये काय मिळतं ह्याची त्यांना जाण नाही आहे. तर जे काही घ्यायचं आहे आहार, तो सजग आहार घेतला पाहिजे. हे पण मला त्यांना सांगावंसं वाटतं. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा मी मगाशी चर्चा करताना सांगितला, कृपया रात्री उशिरा झोपू नका आणि सकाळी लवकर उठा. कारण हे जर केलं ना, तर फक्त तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल असं नाही आहे. तुमच्या आयुष्यावर त्याचा चांगला परिणाम होईल. तो सकारात्मक राहील. तुमची ऊर्जाही सकारात्मक राहील आणि चांगल्या रीतीने तुम्ही कार्य करू शकाल. व्यसन बाळगू नका. हा पण एक सल्ला मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि एखादा छंद आयुष्यात जोपासा. त्याच्याने तुमचं आयुष्य निश्चित आनंदी आणि सकारात्मक बनेल. या सगळ्या गोष्टी करण्याने तुमच्यामध्ये येणारी निराशा ही कमी होईल. ती निराशा जर कमी करायची असेल तर ह्या गोष्टींचा फायदा होतो. एखादा खेळ खेळत राहा, ज्याच्याने माणसातले परस्पर संबंध सुधारण्यासाठी सुद्धा फायदा होतो. आज काय झालं आहे की एकमेकांवरचा विश्वास कमी होतो आहे. तो वाढवायचा असेल तर आपल्याला खेळ फार महत्त्वाचा ठरतो. तसा एखादा खेळ पण खेळला पाहिजे असं मला वाटतं. आणि तरुण पिढीने आरोग्य तर जपायचंच आहे, पण त्यांचं जे काही करिअर त्यांना करायचं आहे त्यासाठी ह्या गोष्टी जर पाळल्या तर मला वाटतं की खूप चांगलं करिअर, ब्राईट करिअर त्यांना मिळू शकतं आणि तसं त्यांनी करावं. नक्कीच. धन्यवाद मंडळी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गेस्ट सोबत एका नवीन विषयावर. धन्यवाद. थँक्यू.